नमस्कार. मी डॉक्टर अमित सामंत आहे. मी बालरोगतज्ञ म्हणून चैतन्य हॉस्पिटल येथे विरार पूर्व येथे कार्यरत आहे. आज आपण तापाबद्दल काही बोलूया. जी मुलं 3 महिन्याच्या वरती आहेत, तर ज्या वेळेला ताप येईल, त्यावेळेला बाळामध्ये खालची मी जे आता सांगणार आहे, त्यातली कोणती गंभीर लक्षणं तुम्हाला दिसतायत का? ते तुम्ही पहा. सर्वप्रथम मुलाला श्वास घ्यायला काही त्रास होतो का ते पहा. जर मुलाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे बाळाला लघवी चांगली होते की नाही बघा. बाळामध्ये डिहायड्रेशनची काय लक्षणं आहेत ते बघा. नंबर 3, जर समजा बाळ ताप उतरल्यानंतर देखील निश्चित पडलं असेल, सुस्त असेल, बाळाला खेळत नसेल, तर मात्र या बाळाला गंभीर आजार असायची शक्यता असते. अशा बाळांना डॉक्टरकडे लगेच घेऊन जायची गरज आहे. जर बाळाला तुमचा रंग थोडासा बदललेला का वाटला, की रोजच्यासारखा त्याचा रंग दिसत नाहीये, आज बाळ थोडंसं फिकट दिसतंय, तर मात्र या बाळाला गंभीर आजार असायची शक्यता खूप आहे. आणि जर बाळाला आकडी आली, तर मात्र बाळाला गंभीर आजार आहे हे सांगायला तुम्हाला डॉक्टरची देखील गरज नाही. तर जी मुलं ताप उतरल्यानंतर खेळत आहेत, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत नाहीये, जी लघवी चांगली करतायत, ज्या मुलांचा रंग नॉर्मल नेहमीसारखा आहे आणि जी मुलांना आकडी येत नाही व जी मुलं 3 महिन्याच्या वरती आहेत, या मुलांमध्ये घाबरून जायचं कारण नाहीये. तापाचं कारण काय ते तुम्ही शोधायचा प्रयत्न करा, त्याची इलाज करा आणि घाबरायचं कारण नाहीये.